बडनेरा बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर आता एसटी महामंडळाने धडक कारवाई सुरू केली आहे। बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग झोन लागू करण्यात आला असून एसटी बसेस वगळता खासगी प्रवासी वाहनांना प्रवेश आणि पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे। मात्र मोहिमेच्या सुरुवातीलाच नियमांचे उल्लंघन समोर आल्याने या कारवाईच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अमरावती दौऱ्यावर आल्यानंतर एसटी महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यासह राज्यातील सर्व बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे। या क्षेत्रात एसटी बसेस वगळता कोणत्याही खासगी प्रवासी वाहनाला उभे राहण्यास किंवा पार्किंग करण्यास परवानगी नाही। बडनेरा बसस्थानक परिसरातही या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस आणि दक्षता विभागाच्या संयुक्त पथकांनी विशेष तपासणी मोहीम राबवली। अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या महसुलावर मोठा परिणाम होत असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे। मोटार वाहन कायदा कलम 122 आणि 177 अंतर्गत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे। मात्र मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात लक्झरी बसेस आणि खासगी प्रवासी वाहने उभी असल्याचे चित्र समोर आले। त्यामुळे ही मोहीम केवळ काही दिवसांची औपचारिकता ठरणार की प्रत्यक्षात कठोर कारवाई होणार याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। आणि प्रवासी वाहतूकदारांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून बसस्थानक परिसरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे। माझं नाव पवन किशोर देशमुख, मी बडनेरा अमरावती 2 इथे आगार व्यवस्थापक आहे। आम्हाला एक माननीय आमचे राज्याचे मंत्री प्रतापदादा सरनाईक यांच्या आदेशानुसार व आमच्या IPS मॅडम नव्याने डॉक्टर प्रियंकाजी नन्नावरे या संयुक्त बैठक होऊन आगाराच्या 200 मीटर अवैध प्रवासी वाहतूक जी चालत आहे त्याबद्दल आळा घालण्यासाठी आम्हाला कडक आदेश देण्यात आले आहे। बऱ्याचशा गाड्यांना दंड करतो आहे। दंड वसूल करून आपल्या एसटीचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे, काय वाढलं पाहिजे ही आमच्या राज्याचे परिवहन मंत्री यांची संकल्पना आहे। त्या संकल्पनेशी जुळूनच आम्ही हे आमचे कर्तव्य बजावत आहे। लोकांवर आपण कारवाई केली, गाड्यांवर कारवाई केली। बडनेराच्या ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आतापर्यंत 12 गाड्यांवर कारवाई झालेली आहे। यवतमाळ, अकोला, कारंजा, वाशिम अशा ठिकाणी या लक्झरी चालतात। त्या लक्झरी हे प्रवासी स्टँडमधून आवाज देऊन कधीकधी आपल्या गेटवरूनच हे प्रवासी पळवतात। या कारवाईने प्रवाशांची संख्या वाढलेली आहे। 200 मीटरचा क्रायटेरिया कसा ठरवतो आपण? आपले कंपाऊंड, आपल्या आगाराची जी कंपाऊंड असते त्या कंपाऊंडच्या शेवटच्या टोकापासून 200 मीटर आपल्याला मोजावं लागते। तिथे आपल्याला नो पार्किंग झोन 200 मीटर जो बोर्ड लावायचा आहे ते दोन्ही बोर्ड बडनेरा आगारात लावले आहे। तसेच राजापेठला पण ते बोर्ड लावण्यात आलेले आहे आणि त्याची खबरदारी आम्ही पोलीस प्रशासनामार्फत घेण्यात येते। कंटिन्यू आपला त्याचा आढावा घेण्यात येईल, पोलीस प्रशासनाला पत्र देण्यात येईल आणि त्यांच्याकडून दंड वसूल करून या गाड्यांवर कसा आळा घालण्यात येईल याबाबत आम्ही आमचे हे प्रयत्न हे सदैव चालू राहील। याआधी कारवाई झालेली नाही। मोठ्या प्रमाणात बसस्थानकासमोर खाजगी वाहने उभे राहत होती। यामध्ये पोलीस प्रशासन आणि महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा त्यात सामील होते असा नागरिकांचा आरोप आहे। यावर काय बोलणार? याआधी पण कारवाई झालेली आहे, पण मध्यंतरीत काही दिवस या कारवाईकडे दुर्लक्षित झाले असल्यामुळे यांचं प्रमाण अवैध वाहतुकीचं वाढलं होतं। आता ही माननीय प्रतापदादा सरनाईक यांनी आम्हाला, राज्याचे मंत्री जे आहेत परिवहन खात्याचे, यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत। त्यांच्या आदेशाचे पालन असतं जीवन वानखडे आमचे वरिष्ठ सुरक्षा रक्षक यांनी सक्त आदेश दिले आहे। कोणतीही हायगाई या संदर्भात खपून घेतली जाणार नाही, सगळ्यांवर कारवाई होईल। त्या कारणास्तव आता अवैध प्रवासी वाहतुकीचा हा मोठा विषय आहे। त्या कारणास्तव आम्ही यापुढे कधीच असे होणार नाही की अवैध प्रवासी वाहतुकीच्या कारवाई केली झाली। पिली ट्रॅव्हल्स हे लोक जबरीने जी गाडी अर्धा घंटा यायला उशीर असले अशा लोकांना बोलवून फुस लावून गाडीत बसून घेऊन जातात। त्या कारणास्तव एसटी महामंडळाचा आर्थिक नुकसान होते। आपल्याला तोटा भरून काढण्यासाठी इथे प्रयत्न करायचा, त्यामुळे हा मोठा उपाययोजना आम्ही केलेली आहे। अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे। मात्र या मोहिमेची खरी परीक्षा येत्या काही दिवसात होणार आहे। नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई होते का याकडे नागरिक आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे।